नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, पीएम किसान संदर्भातच्या विशेष अशा अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहतच आहात। मित्रांनो, पाठीमागील काही भागांमधून पीएम किसान संदर्भाच्या येणाऱ्या अडचणी असतील, इतर गोष्टी असतील तर याबद्दलचे अपडेट आपण चॅनलवरती दिलेले आहेत। पाहिल्या नसतील तर मित्रांनो तिथे आपल्या चॅनलवरती जाऊन मित्रांनो सविस्तर अपडेट पहा। तुम्हाला पीएम किसान संदर्भाच्या येणाऱ्या ज्या अडचणी असतील त्या संपूर्ण अडचणींचं निराकरण एका व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। त्याच्यानंतर मित्रांनो चालू घडायला त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं म्हणजे पुढच्या येणाऱ्या 2024 मध्ये मित्रांनो पीएम किसान संदर्भातची विशेष अपडेट सांगायची म्हणजे जे काही नवीन शेतकरी पीएम किसान योजनेमध्ये सहभागी होऊ इच्छितात त्यांचं सातबारा वेगळे झालं असेल, खाते उतारे वेगळे झाले असतील किंवा आणेवारी लागली असेल, नवीन क्षेत्र विकत घेतला असेल तर अशा शेतकऱ्यांसाठी मित्रांनो ही अपडेट असणार आहे। तुम्हाला जर आता नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल, नवीन फॉर्म भरायचा असेल तर याची प्रोसेस मित्रांनो पीएम किसानच्या पोर्टलवरती सुरू आहे। तुम्हाला फॉर्म भरण्याची मुभा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर हा फॉर्म मित्रांनो तुम्ही घरी सुद्धा भरू शकता किंवा आपल्या जवळच्या कोणत्याही सीएससी सेंटरवरती जाऊन तुम्ही हा फॉर्म आपला भरू शकता। याच्यामध्ये मित्रांनो विशेष सांगायचं म्हणजे या पीएम किसान योजनेमध्ये आपल्याला दर वर्षाला 6000 आणि 4 महिन्याने 2000 रुपयाचा हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये जमा होत असतो। तर मित्रांनो चालू घडीला ज्या नवीन शेतकऱ्यांना याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करायचं असेल तर यासाठी मित्रांनो प्रोसेस जाणून घेणं महत्त्वाचं आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो मित्रांनो कागदपत्राचा। या पीएम किसान योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतील तर कागदपत्रामध्ये मित्रांनो आपल्याला आपलं आधार कार्ड असेल, आपला बँक पुस्तक असेल, त्याच्यानंतर आपलं सातबारा आणि खाते उतारा ही 4 महत्त्वाची डॉक्युमेंट आहेत जे मित्रांनो तुम्हाला याच्या रजिस्ट्रेशन मध्ये उपयुक्त ठरणार आहेत। त्याचबरोबर आपला आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं असणार आहे। आता याच्यामध्ये एक दुसरी बाजू म्हणजे समजून घ्यायचं म्हणजे भरपूर शेतकऱ्यांचा मित्रांनो आपल्याला फोन येतात की पीएम किसान योजनेमध्ये आम्हाला सहभाग घ्यायचा आहे पण अटी आणि नियम आम्हाला माहित नाहीत, आम्ही याच्यामध्ये बसतो का, याच्या कॅटेगरीमध्ये आमचा समावेश होईल का। तर यांच्यासाठी मित्रांनो विशेष ही अपडेट सांगायची म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती 10 गुंठेच्या पुढे म्हणजे जवळजवळ मित्रांनो 5 पांडाच्या आसपास हे क्षेत्र जे आहे ते या योजनेअंतर्गत बसतं। भरपूर लोक सांगतात की अर्धा एकर म्हणजे 20 गुंठापर्यंतही आपल्याला याच्यामध्ये सहभाग घेण्यासाठी जागा असणं गरजेचं आहे। तर मित्रांनो काही ठराविक विभागांमध्ये चौकशी केल्यानंतर आपल्याला 10 गुंठ्यापर्यंतची सुद्धा मुभा याच्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। 10 गुंठेच्या पुढे आपल्या नावावरती जागा असणं गरजेचं आहे। 2 गुंठ, 5 गुंठ, 7 गुंठ यांचा याच्यामध्ये समावेश होणार नाही, तुमचं याच्यामध्ये रजिस्ट्रेशन होणार नाही। जरी रजिस्ट्रेशन जरी झालं तरी त्याचे अप्रूव्हल पुढे मिळेल की नाही हे आपल्याला सांगता येणार नाहीये। त्याचबरोबर आता दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आपल्या नावावरती कोणत्याही प्रकारची पेन्शन नसू नये, आपल्याला कोणत्याही सरकारी खात्याकडून कोणत्या प्रकारची पेन्शन मिळता कामा नये। म्हणजेच मित्रांनो याच्यामध्ये नोकरी संदर्भाचा विषय असेल, इतर जर पेन्शन असतील तर त्याचा मित्रांनो याच्यामध्ये समावेश करता येणार नाहीये। जसं काही निराधार पेन्शन असेल किंवा श्रवणबाळ पेन्शन असेल याचा मित्रांनो या पीएम किसान योजनेच्या पेन्शनशी काही संबंध नाहीये। जर आपण सरकारी नोकरीमधून रिटायर झाला असाल तरच तुम्हाला याच्यामध्ये सहभाग घेता येणार नाहीये। त्याचबरोबर पुढे पाहिलं तर आपल्याला कोणतीही सरकारी नोकरी असेल तर आपण याच्यामध्ये फॉर्म भरू शकत नाही। पुढचा मुद्दा घेऊ, आपण कोणत्याही पतसंस्थेचा अध्यक्ष असू, सचिव असू किंवा इतर मोठ्या पदावरती रुजू असू तर आपल्याला सुद्धा मित्रांनो याच्यामध्ये सहभाग घेता येणार नाही किंवा कोणतं मंत्री असतील, खासदार असतील, आमदार असतील यांना सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेता येणार नाही। तर अशाच काही महत्त्वपूर्ण मित्रांनो अटी आहेत ज्यांचा मित्रांनो सविस्तर व्हिडिओ आपण पाठीमागे दिलेला आहे। वाटलंच तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला या पीएम किसान योजनेच्या कॅटेगरीमध्ये आपण बसतो का नाही हे लगेच समजून जाईल। तर मित्रांनो चालू घडीला भरपूर शेतकरी आपल्याला विचारत आहेत की आमचं क्षेत्र वेगळं झालेलं आहे, आम्ही रजिस्ट्रेशन करू शकतो का। आपण रजिस्ट्रेशन करू शकता, परंतु रजिस्ट्रेशन करायच्या अगोदर तुम्ही या योजनेसाठी असणाऱ्या पात्रतेच्या अटी आणि नियम जाणून घेणं गरजेचं आहे, तरच तुम्ही याच्यामध्ये सहभाग घ्या। नाहीतर तुम्हाला रजिस्ट्रेशन केलं तर तुमचं अपात्रता ठरवलं जाईल किंवा तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला येणारं जे अनुदान आहे हे शासनामार्फत रिटर्न माघारी रिफंडद्वारे घेतलं जाईल। तर ही मात्र गोष्ट लक्षात ठेवा, नवीन शेतकरी असतील त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे। व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच की नवीन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा, शासनामार्फत येणाऱ्या अनुदानाचा लाभ घ्यावा जेणेकरून शेतीसाठी त्यांना ठराविक अशी उपलब्ध रक्कम अनुदानित स्वरूपात त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत राहील। तर चालू घडीला अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। अशाच नवनवीन अपडेटसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।